योगदान सद्गुरु रत्नागिरी महाराजांच्या सद्गुरु श्री नारायण या ठिकाणी देवळाली प्रवाह सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत। एक भावना आहे लोकांची। दुसरी महत्वाची गोष्ट, धर्माकरता आपण सर्वांनी जागृत राहावं। साधू संतांचा नेहमी हाच उपदेश आहे। परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण जागृत राहावं, धर्माकरता जागृत राहावं, कोणावर अन्याय कधी करू नये। शास्त्र तर हे सांगतं की गवताची काळी सुद्धा विनाकारण कोणाला टोचू नये। परंतु दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी दिवसेंदिवस काही अराजक तत्व जे निर्माण होत चाललेले आहेत, त्यावेळेला आपण सावध राहावं आणि अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी, हा भाव आपण मनामध्ये निर्माण ठेवावा। आणि प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो। शांततेने आपण निश्चित भावना व्यक्त करावी, जेणेकरून भविष्यामध्ये कोणी असं चुकीचं करणार नाही। प्रत्येक धर्माचा आदर असावा, स्वधर्माचं पालन करावं। स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, गीतेमध्ये भगवान सांगतात स्वधर्माचं पालन करावं। स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती दुःख झालं तरी आपण ते सहन करावं, इतर धर्मियांचा आदर करावा। तो धर्म कुठला असू द्या, फक्त त्यामध्ये असतात जे अराजक तत्व असतात। या अराजक तत्व जर काही करीत असतील तर अशा वेळेला मात्र आपण प्रतिकार करण्याची क्षमता त्यात ठेवावी। आणि आपल्या भावना व्यक्त करताना शांततेने, अराजकता होणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही अशा पद्धतीने व्यक्त कराव्या। धन्यवाद। आपण सर्व या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलात, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ देवळाली प्रवराकरांना सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद। तरुण मंडळाला विशेषतः धन्यवाद देतो। बहुसंख्य तरुण मंडळ आपण सर्व या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलात, त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ देवळाली प्रवराकरांना सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद। तरुण मंडळाला विशेषतः धन्यवाद देतो। बहुसंख्य तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। अशाच प्रकारे सर्व तरुणांनी एकत्रित असावं, जाती जातीमध्ये वाटले जाऊ नये, प्रसंग आला तर एकमेकांकरता उभं राहून आणि सर्वांना भगवान सद्गुरु रत्नागिरी महाराज